नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता अखिल तनयाला डॉक्टरांकडे घेऊन गेलेला असतो, कारण तिला चक्कर आलेली असते आणि ती बेशुद्ध झालेली असते. सगळेजण त्यांची वाट बघत असतात. तेवढ्यात अखिल हा घरी येतो. त्याला खूप आनंद झालेला असतो, कारण तो गुड न्यूज देणार असतो. तो म्हणतो, अगं आई, तू आजी होणार आहेस. सगळ्यांना खूप आनंद होतो. माधव, आकाश, वसुंधरा सगळ्यांच्याच चेहऱ्यावरती आनंद बघण्यासारखा असतो. आकाश तर अखिलला एकदम मिठी मारतो आणि त्याला सुद्धा आपल्या भावाच्या प्रती जे वाटत असतं त्यातून ते कळत असतं. तेवढ्यात आता जयश्री म्हणते, "हे बघ, काहीही काम करायचे नाहीयेत आणि ना मला खरंच खूप आनंद झालाय. अखिल आणि तनयाला मुलगाच होणार." ती माधवला सुद्धा हे रूम मध्ये गेल्यानंतर बोलून दाखवते की मी माझी एवढी सगळी प्रॉपर्टी ना त्या वसुंधराच्या आणि तिच्या मुलाच्या त्या बनीच्या घशात जाऊ देणार नाही. मला माहिती ना, अखिल आणि तनयाला मुलगाच होणार आहे आणि माझ्या ह्या घराला अखेर वारस मिळणार आहे. आणि म्हणून ती खूप खुश झालेली असते. खरं तर डॉक्टरांकडे गेलेले असताना तनया ही डॉक्टरांशी सेपरेटली भेटलेली असते आणि ती त्यांना म्हणत असते की मला तुमची हेल्प हवी. मग तिने हे सगळं डॉक्टरांना खोटं सांगायला लावलं की काय, हे आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्येच कळेल. आणि घरी येऊन त्यांनी अशी न्यूज दिलेली असते. आता वसुंधरा ही तनयाची सेवा करताना आपल्याला बघायला मिळणार आहे. ती एक टब घेते, त्यात गरम पाणी टाकलेलं असतं आणि त्याने ती तनयाचे पाय वगैरे शेकत असते, धुवून देत असते आणि खाली वाकून ती सगळं काही तनयासाठी करत असते. तनया म्हणत असते, वसुंधरा, हे तर काहीच नाहीये, अजून माझ्याकडे ना 9 महिने आहे. त्यामुळे या 9 महिन्यांमध्ये मी तुझ्याकडनं कशी कामं करून घेते आणि कशी माझी सेवा करून घेते ना, ते बघच तू आता. खूप मला कामाला लावत होती ना तू, आता बघ तुझी मी कशी हालत करते ते. आता तनयाचं पारडं जड झालेलं असतं आणि वसुंधरा ही काहीच बोलू शकत नसते. खरं तर वसुंधरेला सुद्धा खूप आनंद झालेला असतो तनया प्रेग्नेंट आहे हे ऐकून. पण तनया त्याचा वेगळाच गैरफायदा घेणार असते. तर मग बघूया आता पुढे काय होतंय ते. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.